लक्ष्मीपूजनाच्या या मंगल क्षणी आयुष्यातून दारिद्र्याचा अंधार नाहीसा हो, सुख समृद्धी यश आणि आरोग्याचा प्रकाश नांदो। तुम्हा सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर बघा, आता माझ्या पूजेची इथं तयारी चालू आहे आणि पूजेची तयारी करता करता अगदी म्हणजे सुरुवातच केली आणि पावसाने आगमन केलं लक्ष्मीपूजनाच्या ह्याच्यात। इतका पाऊस पडला की विचाराच्या बाहेरच। त्यामुळं आम्ही लक्ष्मीपूजन करत करत ते पाऊस पण एन्जॉय करत होतो की आत्ता थांबेल। सगळे दिवे बाहेर प्रज्वलित केलेले, ते सगळे दिवे विझले। रांगोळ्यांची तर वाटच लागली, धुवूनच गेल्या रांगोळ्या। आणि मग म्हटलं चला तेवढं मुहूर्त आहे तोपर्यंत आपली पूजा तरी करून घ्यावी। तर बघा, मी इथं स्वस्तिक काढून पाट वगैरे ठेवलेलं आहे, त्यावर एक वस्त्र अंथरून घेतलेलं आहे। आपल्याला कलश स्थापना करून घ्यायचे म्हणून कलशात पाणी भरून घेतलेलं आहे। हळदी कुंकू अक्षदा फूल, 1 रुपयाचं नाणं त्याच्यात घातलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यावरती नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानं अशी ठेवून घ्यायची आहेत आणि आपल्याला त्याच्यावर नारळ वगैरे ठेवायचं आहे। या पूजेला आपल्याला कलश स्थापना करायचीच असते। तर इथं बघा, मी नारळ वगैरे ठेवून घेते। सगळे थोडे थोडे अगोदर मी थोडी म्हणजे तयारी करून ठेवलेली। यावेळेला कसं पूजा मांडणी थोडीशी मोठी असते आणि तयारी पण अगोदरच करावी लागते, कारण की ज्या गोष्टी आपल्या घरात आहेत, ज्या लक्ष्मीप्रिय आहेत, त्या गोष्टींची आज पूजा केली जाते। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जसं जसं लक्षात येईल तशा तशा सगळ्या हातासरशी अशा घेऊन ठेवल्या ना, म्हणजे आपल्याला बरं पडतं। पूजा मांडणी करताना सारखं सारखं उठायची आपल्यावर वेळच येत नाही। म्हणून ह्या सगळ्या गोष्टींच्या अगोदरच मी सगळी व्यवस्था करून ठेवली होती। हा इथं माझ्याकडे बघा लक्ष्मी मातेचा, सरस्वतीचा आणि गणपती बाप्पांचा असा फोटो आहे। त्याला पण मी असा हार घातला आणि हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि आता तिथं मी जिथं छोटा पाट ठेवलेला आहे त्याच्यावर ही फोटो मी ठेवणार आहे, त्यांची स्थापना करून घेणार आहे। तिथे जागा कमी असल्याकारणाने पूजा अशी थोडीशी मोठी नाही होत आहे, तर तेवढ्याच जागेत मला ॲडजस्ट करायचं आहे। त्यामुळं थोडीशी गर्दी होती सगळे पूजा मांडणीची, पण असो आपल्याला पूजा करायचीच आहे लक्ष्मीपूजनाची। तर इथं फोटोची मी स्थापना केल्यानंतर इथं विड्याची पानं अशी ठेवलेली आहेत। म्हणजे तुम्ही कशी पूजा मांडणी करणार आहेत, म्हणजे लक्ष्मीचा फोटो, मूर्ती किंवा सुपारी पूजणार आहेत किंवा तुमच्या घरात जे जे काही वस्तू आहेत, जसं श्रीयंत्र असू दे किंवा कवड्या असू देत, असे ह्या पण गोष्टी सगळ्या आपल्याला पूजेमध्ये ठेवायच्या असतात। तर त्याप्रमाणे अशी विड्याची पानं वगैरे तुम्ही खाली ठेवायचे आहेत, म्हणजे आसन द्यायचं आहे विड्याच्या पानाचं आणि त्याच्यावर आपल्याला त्यांची स्थापना करायची आहे। तर बघा, मी इथं विड्याची पानं ठेवलेली आहेत, 6 विड्याची पानं अशी ठेवलेली आहेत। तुम्ही जोड पान ठेवलं तरी चालेल। मी इथं एकच पान ठेवलेलं आहे, त्यावर थोड्या थोड्या अशा अक्षदा घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात पहिले आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करून घ्यायचा आहे। मी इथे जल अभिषेक करते, कारण सकाळीच पूजा आमची झाली, त्यावेळेला मी पंचोपचार पूजा करून घेतलेली आहे, म्हणजे पंचामृत आणि सगळे देवांना अभिषेक करून घेतलेले आहेत। तर इथं सगळ्यात पहिलं मी गणपती बाप्पाला अभिषेक करून घेतलेला आहे आणि त्यांची पहिली स्थापना आपल्याला करायचं, कारण त्यांना आपल्याला पहिला मान द्यायचा आहे। सगळ्यात अगोदर बघा, मी दीप प्रज्वलित करून ठेवलेला दिवा उचलून मी एका साईडला ठेवला, कारण की आपल्याला पूजा मांडणी वगैरे करताना ना हाताला चटका लागेल किंवा दिवा असा सांडेल वगैरे, म्हणून तो तिथं प्रज्वलित केला आणि साईडला ठेवला। तर इथं मी लक्ष्मी मातेची मूर्तीला सुद्धा अभिषेक करून घेतलेला आहे आणि तिची सुद्धा स्थापना करून घेतलेली आहे। तर इथे सुपारी आहे बघा, तुम्ही याच्यावरती व्ही लिहिलेलं आहे। तर ही 2 वर्षापासून मी या सुपारीची पूजा करते, कारण की विष्णू भगवानाची जेव्हा आपल्याला स्थापना करायची असते लक्ष्मी मातेबरोबर, तेव्हा मी ही सुपारी वापरते, अन्यथा मी ती तिजोरीत ठेवते। तर इथं बघा के लिहिलेलं आहे, ते कुबेर भगवानांची। तर या अशा सुपाऱ्यांवरती मी ना पेनाने असं लिहून ठेवलेलं आहे, कारण की आपल्याला त्या सुपाऱ्या परत परत वापरता येतील म्हणून। आणि या सुपाऱ्यानंतर मग मी एका लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवते। तर इथं बघा, माझ्याकडं श्रीयंत्र आहे, म्हणून मी श्रीयंत्राची इथं या पूजेमध्ये स्थापना करून घेणार आहे। तर हे अखंड श्रीयंत्र आहे आणि स्वामी केंद्रातून मी घेतलेलं आहे। तर बघा, हे असं अखंड श्रीयंत्रच घ्यायचं। जेव्हा आपल्याला श्रीयंत्र घ्यायचं असतं तेव्हा असं अखंड भरीव बघूनच आपल्याला घ्यायचं आहे, अन्यथा आपल्याला पोकळ वगैरे पण श्रीयंत्र मिळतात, पण ते घ्यायचं नाही, असं भरीव घ्यायचं। छोटं घ्या मोठं घ्या, पण भरीव घ्यायचं असतं। तर इथं मी श्रीयंत्राची सुद्धा स्थापना केलेली आहे आणि माझ्याकडे आहेत या पिवळ्या कवड्या, कारण की पिवळ्या कवड्यांची सुद्धा मी पूजा करते आणि माझ्या देवघरात मी त्यांची सुद्धा पूजा करते रोज। तर मी त्या कवड्यासुद्धा घेतलेल्या आहेत इथं पूजेसाठी आणि त्यांनासुद्धा आता अभिषेक करून घ्यायचा आणि त्यांनासुद्धा आपल्याला या पूजेमध्ये मी पूजणार आहे।
तर सगळ्यात पहिलं असं कवड्यांना पाण्याने असा अभिषेक करून घेतला आणि असं तांदळात ठेवायच्या आपल्याला. कवड्या अशा मोकळ्या ठेवायच्या नाहीत. तर कवड्या जेव्हा आपण पूजेमध्ये ठेवतो ना, तेव्हा बघा हा एक टोकेरी भाग असतो आणि हा इथं बघा वरती थोडासा जाडा भाग म्हणजे असा निमुळता भाग असतो ना, तो आपल्याकडे असा ठेवायचा. अशा पद्धतीने आपल्याला कवड्या पूजेत म्हणजे ठेवायच्या, कवड्यांची मांडणी करायची आहे. जेव्हा आपण देवघरात करू या अशी पूजा मांडणी करू, त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला कवड्यांची मांडणी करून घ्यायची आहे. तर इथं मी 7 कवड्या घेतलेल्या आहेत, तर त्याची अशी मांडणी करून घेतली. त्यानंतर सगळ्या देवांना हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं आणि हळदी कुंकू लावून झाल्यानंतर मग आपल्याला त्यांना फुलं वगैरे व्हायची आहेत. आज पावसाने तर कहरच केला, म्हणजे विचाराच्या बाहेर, म्हणजे वाटलं पण नव्हतं पाऊस येईल. अगदी वातावरण लगेच बनलं आणि इतका पाऊस आला की सगळा म्हणजे मूडच गेला. म्हणजे जसं काय पावसाने विचार करूनच आला होता. नेमकं त्या मुहूर्ताचं टाईम होतं जेव्हा आपल्याला पूजा वगैरे करायची होती आणि तेव्हाच आला. म्हणजे तयारी वगैरे आमची काहीच नव्हती झाली आणि पाऊस एवढा धो-धो पडला की पावसाने सगळ्या रांगोळ्या सगळ्यांच्या धुवून काढल्या. तर बघा इथं मी हे जे फ्रेम आहे ही चांदीची आहे आणि माझ्या भावाने मला जेव्हा भाऊबीज होतं 2 वर्ष अगोदर, तर हे गिफ्ट दिलं होतं. तर ह्याचीसुद्धा मी इथं पूजेमध्ये मांडणी करणार आहे. कारण की बघा ज्या वस्तू आपल्या घरात असतील चांदीच्या, सोन्याच्या, तर त्या या पूजेमध्ये ना आपल्याला पुजून ठेवायच्या असतात. तर इथंसुद्धा मी एक विड्याचं पान घेऊन त्यावर थोड्याशा अक्षता घेतल्या आणि इथं स्वच्छ पुसून घेतलं कपड्याने आणि मग त्यावर गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ती ठेवून अशी त्यांनासुद्धा आपण हळदी कुंकू मी लावून घेतलेलं आहे. त्यानंतर माझ्याकडं अशा दुर्वा आहेत, तर ते मी गणपती बाप्पांना वाहून घेते. जर तुमच्याकडं दुर्वा नसतील, नाही वाहिल्यात तरी चालेल, पण पूजेच्या वेळेला थोड्याफार दुर्वा तर आणायच्या, म्हणजे बेलपत्र, तुळशीपत्र आणि दुर्वा वगैरे आणायच्या. तर इथं बघा माझ्याकडं हे शिक्का आहे लक्ष्मी मातेचा आणि पाठीमागं श्रीयंत्राचं त्याच्यावर हे आहे, तर ते सुद्धा पूजेमध्ये मी ठेवते. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं धनतेरसला की ही जी पोटली केलेली धनलक्ष्मी पोटली आणि हे मनी मॅजिक पॉट, तर ते सुद्धा आपल्याला पूजेमध्ये न विसरता अगदी आठवणीने ठेवायचं आहे. आजही त्याची पूजा करायची आहे. रात्रभर आपल्या इथं या पूजेच्या मांडणीजवळ म्हणजे देवीच्या पायाजवळ ठेवायचं आणि सकाळी आपल्याला ते उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. आणि मग पुढच्या वर्षी ते घेऊन आपल्याला त्याचे विसर्जन करायचं. म्हणजे त्यातल्या ज्या चांगल्या वस्तू असतील तर त्या ठेवायच्या आपल्याला आणि ज्या टोकं वगैरे लागलेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू असतील तर त्या विसर्जित करायच्या निर्मल्यात आपल्याला आणि आपल्याला दुसऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत. म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला तसं करायचं आहे. तर इथं बघ आपल्याला जे आपल्या घरात छोटं मोठं काय जे सोन्याच्या चांदीच्या ज्या वस्तू असतील त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहेत. पैसे असतील त्यांची पण पूजा इथं आपल्याला करून घ्यायची आहेत. जे असेल त्याची आपल्याला पूजा करायची आहे. त्यांनासुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, फूल वाहून घ्यायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत. आणि त्यानंतर इथं मी छोटा पाट ठेवला आहे बघा पाटावरती आणि त्याच्यावरती आपण जे धनतेरेच्या वेळेला धान्य भरून जे आपल्याला आपण जे कुंभ किंवा बोळकी आपण म्हणतो ती पुजली होती ना, तर ती या लक्ष्मीपूजनमध्ये पण मी त्यांचीसुद्धा पूजा करते. बघा लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा किंवा प्रॉपर्टी नसते, तर सगळं अन्नधान्य, आपली स्वतःची प्रकृतीसुद्धा आपल्याला खूप खूप महत्त्वाची असते. त्यामुळं सगळ्या गोष्टींची आपल्याला पूजा करायची, एकमेकांचं मन जपायचे असतात. तर त्या सगळ्या गोष्टी इथं पूजेमध्ये बघा मी जे 5 आपल्याला छोटे छोटे जे बोळके होते त्याच्यात धान्य होते ते सुद्धा इथं मी पूजेमध्ये ठेवले. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावल्या. इथं समयासुद्धा मी प्रज्वलित केल्या. सुरुवातीला मी लावून नाही घेत कारण की बघताय तुम्ही जागा केवढीशी आहे आणि मग ते लावताना ना आपल्याला भाजण्याची किंवा हे करण्याची चटका लागण्याची आपल्याला खूप शक्यता असते जास्त. त्यामुळे नंतर मी लास्टला या समय प्रज्वलित करून घेते. त्यानंतर आपल्याला आपली लक्ष्मी म्हणून जे लक्ष्मी झाडू किंवा देव झाडू पण या छोट्या झाडूला म्हटलं जातं, तर त्याचीसुद्धा आपल्याला आवर्जून आठवणीने अगदी पूजा करून घ्यायची आहे. तिलासुद्धा हळदी कुंकू वाहून घेतलं आणि अक्षता वाहिल्या, फूल वाहिलं. आणि इथं आपल्याला आजच्या दिवशी नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे लाह्या आणि बत्ताशाचा. ह्या नैवेद्याचा खूप खूप मान असतो. त्यानंतर तुमच्या घरात जे काही मिठाई असेल, जे काही तुम्ही फराळाचं बनवलं असेल तर त्याचासुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. काही काही लोक या दिवशी ना पुरणपोळी बनवतात, तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. काही काही लोक खीरपुरी बनवतात. म्हणजे जसं तुम्ही बनवता त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य इथं दाखवू शकता. तर इथं बघा मी नैवेद्य वगैरे सगळं दाखवून घेतलं. जे काय फराळाचं बनवलेलं ते सगळं असं नैवेद्यामध्ये ठेवलं आणि नैवेद्य असं दाखवून घेतला. त्यानंतर म्हटलं तर आपण तयारी वगैरे करून मग आपण आरती करूया. नमस्कार वगैरे करून घेतला
त्यानंतर अगरबत्ती वगैरे ओवाळायची राहिली होती, तर अगरबत्ती वगैरे ओवाळून मी घेतली आणि त्यानंतर मग आपल्याला इथं आरती करून घ्यायची आहे। तर इथं बघा मी गाडीची चावी आहे, ते गाडीच्या चावीची सुद्धा पूजा करून आजच्या दिवशी मी घेते। तर तिला सुद्धा हळदी कुंकू मी इथे लावून घेतलेलं आहे। इथे बघा माझी सगळी पूजा मांडणी झालेली आहे आणि त्यानंतर मग आम्ही तयार झालो, कारण की पाऊस काय थांबायला मागत नव्हता आणि आरती करून घेतली। अशी सगळ्यांनी मिळून आम्ही अशी आरती केली आणि आरती करून मग आम्ही ठरवलं की मग त्यानंतर गाडीची वगैरे पूजा करायला जायचं। याच्यामध्ये मुलांना फटाके वाजवायला नाही, काय नाही, काही एन्जॉय नाही आला, कारण की वारा, वीज आणि पाऊस एवढा होता पाऊस की माणसांना काही सुचलं नाही। प्रत्येकजण आपल्या आपल्या घरी होतं, प्रत्येकाच्या गाड्यांच्या वगैरे पूजा करायच्या होत्या, त्या सगळ्यांच्या राहिल्या होत्या। मुहूर्त तर चालून गेला होता। मी सुद्धा बघा छत्री घेऊन आली इकडे मग पूजा करायसाठी आणि बघताय थोडा थोडा बारीक बारीकच पाऊस आहे, पण चालू होताच पाऊस। जेव्हा मी आले होते पूजा करायला तेव्हा सुद्धा बारीक बारीक पाऊस चालू होता, म्हणजे अगदी आपण भिजू एवढा नसेल, पण आपले केस वगैरे चांगले ओले होतील अशा प्रकारे पाऊस तर होताच, म्हणजे कमी जास्त होत होता। तर गाडीची वगैरे मी छान अशी पूजा करून घेतली, इंजिनची अशी गाडीची आणि त्यानंतर स्टेअरिंगची वगैरे आपल्याला पूजा करायची असते, तर सगळं असं करून घेतलं। बघा गाडीची पूजा वगैरे करून आलो आणि त्यानंतर आमची लक्ष्मी, आमची कन्या, मग तिचं अशी पूजा करून घेतली, कारण की बघा आपल्या घरी मुली असतात, आईच्या नंतर बहीण, त्यानंतर आपली बायको, मुलगी यांची या दिवशी आपण पूजा करायची असते लक्ष्मी स्वरूप म्हणून। तर माझ्या मुलीची केली पूजा, हळदी कुंकू वगैरे लावून ओवाळून घेतलं तिला। त्यानंतर तिने मला ओवाळलं। बघा आता तिचं चाललंय ओवाळायचं, बघ मला अक्षदा मी कशा चिटकवल्या तुझ्या कपाळाला, असं तिचं सांगणं चाललं होतं। आणि तिनं ओवाळून झाल्यानंतर म्हणजे आपल्या घरात जे काही असतात लेडीज त्यांची सगळ्यांची पूजा या दिवशी केली जाते। तर ह्यांनी सुद्धा मला ओवाळून वगैरे घेतलं। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।